खुशखबर 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 राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी खुशखबर। हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही आजची बातमी किंवा ही अपडेट पाहिल्यानंतर तुम्हाला खरोखरच मनापासून आनंद होणार आहे। अशी आजची खुशखबर असणार आहे, कारण की राज्यामधील सर्वात मोठ्या आणि प्रख्यात अशा न्यूज चॅनलने आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची बातमी प्रकाशित केली असून या बातमीमध्ये त्यांनी थेट तुमच्या आमच्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे ही प्रकाशित केली आहेत। तसेच या बातमीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हा आम्हाला जो एक मोठा प्रश्न सातत्याने पडत होता, तो प्रश्न म्हणजे या योजनेच्या हप्त्यामध्ये खरोखरच वाढ करण्यामध्ये येणार आहे का, व ज्या प्रकारे सध्या खाजगी मीडिया आणि काही न्यूज चॅनलच्या हेडलाईनमध्ये असे दररोज सांगण्यामध्ये येत आहे की हा चालू मे महिन्याचा हप्ता काही महिन्यांना 3000 रुपये मिळणार आहे। यामागे नेमकी किती सत्यता आहे याची पुष्टी देखील याच आजच्या बातमीमध्ये करण्यामध्ये आली आहे, आणि याचा पुरावा त्या बातमीची सविस्तर माहिती हे तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। तर मग सर्वात अगोदर आपण ती बातमी काय आहे हे या ठिकाणी जाणून घेऊया। तर मग तुम्ही या ठिकाणी पहा की लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, या महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार आहे 3000 रुपये, आणि याबद्दलची डिटेल्स या बातमीमध्ये पुढे जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग आजच्या बातमीच्या सारांशानुसार लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यामध्ये येत असून आता याच योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर मग या बातमीमधील महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी या बातमीच्या हेडलाईनमध्ये बाकीच्या बाबी नमूद केल्या नसल्या तरी या सविस्तर बातमीमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दलचे सर्व मुद्दे कव्हर करण्यामध्ये आले आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत छोटा परंतु महत्त्वपूर्ण होणार आहे, जो की तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत गरजेचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट। तर मग राज्यामधील तमाम माता भगिनींना विनंती आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती शेअर केलेलं असेल तर लगेचच करा, कारण की आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दलची छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी अपडेट ही सर्वात अगोदर देण्यामध्ये येत असते। त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये आपले चॅनल सबस्क्राईब असणे आणि नोटिफिकेशन बेल ही ऑल वरती सेट असणे हे अत्यंत गरजेचे आहे। तर मग लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असे समजून आपण बातमीकडे वळूया। तर मग लाडके बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, आणि या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ वितरित करण्यामध्ये येत आहे। म्हणजे आतापर्यंत राज्यामधील केवळ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दर हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येत आहे। तसेच या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट 2024 चे दोन्ही हप्ते 2024 मध्ये वितरित करण्यामध्ये आले, आणि यानंतर आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये आले आहेत, ज्या अंतर्गत 2024 मध्ये 6 हप्ते तर 2025 मध्ये आतापर्यंत 4 हप्ते या योजनेअंतर्गत वितरित करण्यामध्ये आले आहेत, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 15000 रुपयांचा आर्थिक लाभ हा जमा देखील करण्यामध्ये आला आहे। जर तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत हे देखील आम्हाला कमेंट करून कळवा, आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिन्यापासून पात्र ठरलात हे देखील आम्हाला कमेंट करून कळवा। अर्थातच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 2024 मधील 6 महिने, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 2025 मधील 4 महिने, अशा प्रकारे या 10 महिन्याचा पैसा लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे। यामधील एप्रिल महिन्याचा लाभ नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग देखील करण्यात आला आहे, ज्याचे की पैसे तुमच्या देखील बँक खात्यामध्ये मागील काही दिवसामध्ये जमा करण्यामध्ये आले असतील, कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन 8 ते 10 दिवस झाले असून आता राज्य सरकार या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी तयारी करत आहे, आणि तशा प्रकारच्या हालचाली देखील राज्य स्तरावर करण्यामध्ये येत असून आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये देखील जमा करण्यामध्ये येणार आहेत। तर मग यामधील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 मे 2025 रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यामध्ये आला आहे। एप्रिल महिन्याचा लाभ हा मे महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत जमा होणार असा देखील एक अत्यंत मोठा सवाल सातत्याने उपस्थित करण्यामध्ये येत होता, आणि हाच प्रश्न लाडक्या बहिणी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील दररोज विचारत होत्या, आणि आता अखेर या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारने प्रकाशित केले असून तुमच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे याची तारीख आणि संपूर्ण रूपरेखा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मे महिन्याचा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता
हा मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। परंतु त्याआधीच मात्र मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन आणि अत्यंत मोठी अपडेट देखील हाती आलेली आहे आणि या अपडेटनुसार आता राज्यामधील महिलांना 3000 रुपयांचा हप्ता हा वितरित करण्यात येऊ शकतो। म्हणजे आता राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये चालू मे महिन्याचा हप्ता कदाचित 3000 रुपयांचा वितरित करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत मोठी अपडेट ही आज समोर येत आहे। तर मग नेमक्या कोणत्या महिलांना आणि कशा प्रकारे या चालू मे महिन्याचा हप्ता 3000 रुपयाचा मिळणार आहे? तर मग मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजे 10वा हप्ता मिळालेला नाही, त्यांना 10वा आणि 11वा हप्ता अर्थातच एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच दिला जाऊ शकतो आणि अशा प्रकारची बातमी समोर आली आहे। मात्र ज्यांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांना फक्त 1500 रुपयांचा लाभ मिळेल असे देखील या बातमीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। म्हणजे मागील एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही अशा महिलांना आता या चालू मे महिन्याच्या हप्त्यासोबत एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे एकत्र हप्ते हे वितरित करण्यात येणार आहेत। तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत का नाही, व नेमके किती रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी जमा करण्यात आले आहेत हे देखील आम्हाला कमेंट करून कळवा। तर मग आजच्या बातमीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार आहे? तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आम्ही भविष्यामध्ये 2100 रुपयांचा लाभ देऊ अशा प्रकारचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते। राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असे महायुतीच्या अनेक नेत्याकडून सांगण्यात आले होते। मात्र आता सत्ता स्थापित होऊन बऱ्याच दिवसांचा काळ उलटल्यानंतर देखील 2100 रुपयांच्या बाबत सरकारकडून कोणता सकारात्मक निर्णय झालेला नाही। मे महिन्याचा हप्ता देखील फक्त 1500 रुपयांचाच राहणार आहे अशा प्रकारची माहिती ही आतापर्यंत समोर येत आहे। म्हणजे राज्यामधील महिला जी एक आशा लावून बसल्या होत्या की आता आम्हाला हा मे महिन्याचा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार आहे, तर मग आता या आशेवर मात्र कुठेतरी राज्य सरकारने पाणी फिरले आहे आणि हा देखील हप्ता दर हप्त्याप्रमाणे 1500 रुपयांचा असणार असल्याचे या ठिकाणी कन्फर्म होत आहे। म्हणजे आता पुढील काही दिवसांमध्ये राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जो मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे तो प्रति महिला प्रति लाभार्थी 1500 रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत मोठे अपडेट स्वतः राज्य सरकारने आज या ठिकाणी जाहीर केले आहे आणि याची सविस्तर पुष्टी राज्यामधील प्रख्यात अशा न्यूज चॅनलने केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका आणि दुविधा या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। तसेच आजच्या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील जाहीर करण्यात आली असून या मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील आणि अशा प्रकारची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे। तसेच दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी आणखीन काही दिवस असल्यामुळे तुमची KYC आणि आधार सीडिंग तसेच इतर आणखीन काही बाबी जर अपूर्ण असतील तर तुम्हाला त्या तात्काळ पूर्ण करून घ्यायच्या आहेत। कारण की जर तुमची KYC आणि इतर बाबी अपूर्ण असतील तर तुम्हाला या मे महिन्याच्या हप्त्याला मुकावे लागेल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये हा मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार नाहीत। तर मग राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी जमा केलेला एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे का नाही व तो नेमका किती रुपयांचा जमा झाला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।